आजोबा आणि नातू सकाळच्या शांत वेळेत त्याच भव्य वटवृक्षाखाली आले होते. बाळा, ही जरी आजोबा नातू आणि श्री गुरुदेव दत्त या सीझनची शेवटची गोष्ट असली तरी हा शेवट नसून एक नवी सुरुवात आहे. आपण आत्तापर्यंत ज्ञान, त्याग आणि विश्वास शिकलो, पण हा गुरुतत्वाचा प्रवास पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गुरुदेव दत्तांच्या जन्माचे आणि उत्पत्तीचे अंतिम रहस्य जाणून घ्यावे लागेल. नातवाच्या मनात मोठी उत्सुकता होती. आजोबा, दत्त महाराज त्रिदेवांचे स्वरूप आहेत, पण देव कधी एका मानवी मातेच्या पोटी जन्म घेतात का? या जन्मामागे कोणाचा अहंकार आणि कोणाचे सत्व दडलेले आहे? ही सृष्टीच्या नियमांमधील सर्वात मोठी गोष्ट आहे, नाही का? बाळा, ही कथा अहंकाराचा नाश आणि पवित्रतेचा विजय दाखविते. ही कथा आहे महासाध्वी अनुसूया मातेच्या असीम सामर्थ्याची. डोळे मीट बाळा, आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुदेव दत्तांचा जन्म कसा झाला. पर्वताच्या कुशीत महर्षी अत्री आणि त्यांची पत्नी महासाध्वी अनुसूया हे राहत होते. जिचा पतिव्रता धर्म अखंड होता. तिच्या सतीत्वाच्या तेजाने स्वर्गही डगमगत होता. स्वर्गात लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांना ही गोष्ट सहन झाली नाही. तेवढ्यात नारद मुनी तिथे आले. नारायण नारायण, माते, त्रिभुवनात अनुसूयेसारखी पतिव्रता दुसरी नाही. तिचे सत्व तुमच्या वैभवापेक्षा मोठे आहे. नारायण नारायण. या बोलण्याने तिन्ही देवींना अहंकार झाला. त्यांनी आपल्या पतींकडे म्हणजेच त्रिदेवांकडे हट्ट धरला. जा आणि त्या अनुसूयेचे सत्वहरण करून तिचे पतिव्रत्य भंग करा. जगाचे पालन करणारे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, ज्यांच्या एका इशाऱ्यावर सृष्टी चालते, हे तिघेही साधूंचा वेश घेऊन अनुसूयेच्या आश्रमाबाहेर उभे राहिले. अत्री ऋषी आश्रमात नव्हते. साधूंच्या वेशातील विष्णू दारात उभे राहून बोलले, माते, आमची एक अट आहे. आम्ही तुझ्या हातचे अन्न ग्रहण करू, पण तुला निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा वाढावी लागेल. अनुसूया माता एका क्षणासाठी थांबल्या. त्यांच्यावर फार मोठे संकट ओढावले होते. त्यांना सुचत नव्हते आता काय करावे. त्यांनी मनात विचार केला, जर मी निर्वस्त्र झाले तर माझा पतिव्रता धर्म बुडेल, पण दारातून अतिथीला उपाशी पाठवले तर गृहस्थाश्रम धर्म बुडेल. यातून एकच मार्ग आहे. एक स्त्री आपल्या बालकासमोर आणि माता म्हणून कधीही निर्वस्त्र होऊ शकते. माझ्या मनात विकार नाही, फक्त वात्सल्य आहे. मी त्यांना माझे बाळ मानून पाळेन. मातेने मातृत्व शक्तीने पाणी घेतले आणि तिने ते पाणी त्रिदेवांवर शिंपडले. तिने त्यांना आपले बाळ मानले. लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती आश्रमात आल्या तेव्हा त्यांनी आपल्या पतींना बालरूपात पाहिले. त्यांनी मातेची क्षमा मागितली आणि अनुसूयेचे सत्व सर्वोच्च मानले. तेव्हा त्रिदेवांनी आईच्या वचनासाठी एकाच बाळ रूपात जन्म घेतला. बाळा, दत्त महाराज हे मातृत्व, पतिव्रता धर्म आणि त्रिदेवांच्या शक्तीचा संगम आहेत. ही आहे गुरुतत्वाच्या उत्पत्तीची सर्वात मोठी गूढ कथा. दत्त उत्पत्तीच्या गूढ कथेतून नातवाला सत्य आणि मातेचे सामर्थ्य कळले. आजोबा, मला कळलं, आईच्या निस्वार्थ प्रेमापुढे आणि चारित्र्याच्या शुद्धतेपुढे त्रिदेवांचाही अहंकार टिकत नाही. गुरुतत्व हे सत्य आणि शुद्धतेवर अवलंबून आहे. अगदी बरोबर बाळा. दत्तगुरु आपल्याला शिकवतात की शुद्ध आणि निर्मळ मन हेच गुरुतत्वाचे रहस्य आहे. बाळा, ज्ञानाचा प्रवास पूर्ण झाला. तू गुरुतत्व आणि त्यांचे रहस्य शिकलास. आता या गुरुचरणांची गोडी तुझ्या मनात कायम ठेव, कारण तू आता मोठा झाला आहेस. श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने आजोबांच्या गोष्टी सीझन 7चा हा ज्ञानाचा प्रवास पूर्ण झाला आहे. पण थांबा, हा सीझनचा शेवट असला तरी दत्त महाराजांच्या लीला कधीही संपत नाही. आम्ही लवकरच परत येत आहोत श्री गुरुदेव दत्तांच्या आणि श्री गुरुचरित्राच्या आणखी अद्भुत आणि गूढ कथां घेऊन. हा ज्ञानप्रवाह लहान मुलांपर्यंत आणि प्रत्येक जिज्ञासू मनापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन, भव्य आणि आध्यात्मिक अध्यायात. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणात लीन व्हा आणि ज्ञानाच्या मार्गावर चालत रहा. तुम्हाला गुरुतत्वाचा हा प्रवास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.